झाला आणि महाराष्ट्रामध्ये आता 2025 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला। तर केंद्र सरकारचं यावर नियंत्रण आहे आणि आता आपण पाहतो की 30 राज्यांनी मी सांगितल्याप्रमाणे 30 राज्याप्रमाणे राज्यामध्ये हा कार्यक्रम चालू आहे। 1 लाख खेडे कोणते जिथं आदिवासी समुदाय राहतात, जे आपले बांधव आहेत आदिवासी बांधव, 1 लाख खेडे आहे भारतामधले, 550 पेक्षा जास्त जिल्हे आहेत, 3000 ब्लॉक्स आहेत तालुके, आणि या सर्व तालुक्यांमध्ये ब्लॉक्समध्ये जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये 30 राज्यांमध्ये हा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये राबवण्यात चालू आहे। तर या कार्यक्रमाचा उद्दिष्ट म्हणजे काय की आपल्या गावामध्ये ज्या गावामध्ये आदिवासी समुदाय हा बऱ्यापैकी आहे, तर ते गावं त्यांनी काय केले आहे, विकासासाठी नियोजित केलेले आहे। तर आपल्या तालुक्यामध्ये कारंजा तालुक्यामध्ये 53 गावं आहेत, 53 गाव घेतले आहे त्यांनी। वर्धा जिल्ह्यामध्ये 152 गावं आहेत, तर त्यापैकी आपल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त गाव आहे कारंजा तालुक्यामध्ये। आणि या तालुक्याची जबाबदारी आम्ही जे कर्मचारी आहोत, सर्व कर्मचारी, जसं आरोग्य खात्याचे असतील, पंचायत राजचे असतील किंवा जे BMTs आहे, यांनी सर्वांनी घेतलेली आहे। आतापर्यंत आपण असं पाहिलं की आपल्या गाव पातळीवर जवळपास 17 विभाग काम करतात। आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा असेल, ऊर्जा विभाग असेल, जे लाईनमन वगैरे काम करतात, तुमचं ग्रामसेवक साहेब असतील, आशा वर्कर आहेत, शिक्षक आहेत, हे सर्व विभाग 17 विभाग काम करतात। परंतु आतापर्यंत काय झालं की हे सर्व विभाग स्वतंत्रपणे काम करायचे, वेगवेगळ्या आपापल्या क्षेत्रामध्ये काम करायचे। पण आता गव्हर्नमेंटनी ठरवलं की त्यांच्या लक्षात आलं की हे 17 विभाग वेगवेगळे काम करतात, परंतु जो घटक आहे आपला आदिवासी जो समुदाय आहे हा या काही योजनांपासून काय आहे, वंचित आहे, अजूनही वंचित आहे। काही भागामध्ये आपल्याकडे थोडी बऱ्यापैकी परिस्थिती आहे, पण काही भाग जर पाहिला, जसं गडचिरोली पाहिलं, तिकडे मेळघाट पाहिलं, नंदुरबार पाहिलं तिकडे महाराष्ट्रामध्ये, तर अशा ठिकाणी एवढी विदारक परिस्थिती आहे तर भयानकच आहे। तर हे लक्षात त्यांच्या आल्यानंतर त्यांनी काय केलं की हे सर्व विभाग एकत्र काम करतील आणि हा जो आपला त्यांचा मुख्य उद्देश काय की आपला आदिवासी जो समुदाय यांना विकसित करणं गाव पातळीवर।